तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण चांगले असतात. तर आत्ता आम्ही आहेत सिंहगड रोडवरती. तर आम्ही चाललोय आज तोरणागडवर ट्रेकिंगसाठी. आता सकाळचे 8-8:30 वाजलेत. आज पण उशीरच झाला निघायला, म्हणजे लवकर निघायचा प्लॅन होता पण थोडं काही कारणास्तव उशीर झाला. तर आता आम्ही अर्ध्यापर्यंत पोहोचलोय. म्हणलं ब्लॉग स्टार्ट करूया. आता आम्ही आहे नांदेड सिटीपासून थोडंसं, म्हणजे मागं नांदेड सिटी गेली, तर नांदेड सिटीपासून थोडंसं पुढे आहे. आणि आता इथनं पुढे जाऊयात, बघू कुठं तर नाश्ता बिष्टाला पॉईंट अलीकडेच, आणि नाश्ता करून आपला ट्रेक चालू करू. तर चला पुढे. मित्रांनो, पुणे साईडला ना एकदम ऊन होतं आणि असं गरम होतं तर नाही का, उन्हाळ्यासारखं. आणि आता थोडं जस्ट नाही का आम्ही नांदेड सिटी क्रॉस केली आणि थोडं पुढे आलो ना, असं गारवा वाटतंय, अशी गार हवा लागली आणि असं थंड वाजले. आणि पाऊस बघा, बघा आबाळ बिबाळ भरलं एकदम नाही का, बघा वर बघा, पाऊस पण यायला लागला. मित्रांनो, आता गाडी थांबवली, पाऊस यायला लागला, त्यामुळे आता भाई म्हणला रेनकोट घालू. मग रेनकोट घालू. काय म्हणता बिल्डर? हे आपले वरून बिल्डर, हे आपले समोर बिल्डर, दोघं बिल्डर आहेत. आता हे मागचे गायब. मित्रांनो, सगळेजण थांबलेत. हे बघा रेनकोट बिनकोट घालतात. मित्रांनो, रेनकोट बिनकोट घातलाय. पाऊस एकदम जोरात चालू झालाय. बिल्डर लोकांनी डायरेक्ट कपडे बदललेत. आता चला निघायची तयारी. पाऊस आला, आपण रेनकोट घातलाय कारण आपल्या बॅगेमध्ये लय मटेरियल असते, त्यामुळे निघायला लागते. चला, हे बघा पाऊस. चला मित्रांनो, निघायचं का? आता निघायचं का? चला चला मित्रांनो, भर पावसात भर मस्ती निघायला लागलेत सगळे बिल्डर. तात्या आणि सूरज आलेत, गणेश आणि मी आलोय, आणि हे दोघं बिल्डर आलेत. चला. तर मित्रांनो, आता आम्ही आहे खडकवासला डॅमच्या साईडला, आणि पाऊस पण जरा वाढलाय. बघा माझा व्ह्यू लय खतरनाक दिसतोय नाही का खडकवासला डॅमचं. बघा पूर्ण फॉग झालं नाही का, म्हणजे कॅमेरा तेवढं नाही कॅप्चर होते नीट, पण ना एकदम खतरनाक डोळ्याने दिसते. पावसाने सगळं खतरनाक झालंय. एकदम भारी व्ह्यू आहे बघा. रडतोस काय? मागच्या वेळेस गेलतो ड्रायव्हर आहे आम्ही ह्याला तिकोनाला गेलतो, लोणावळ्याच्या साईडला. त्याचा ब्लॉग येईल आता उद्यापर्यंत येईल. उद्या म्हणजे हा व्हिडिओ बघतो त्याच्या आधी आलेला असेल, पण ना तिकडे एवढी नव्हती मजा आली कारण तिकडे होता पाऊस, म्हणजे एकदम बारीक बारीक पाऊस होता. आणि आता इथं एकदम एवढं ऊन होतं, आणि नंतर एवढा जोरात पाऊस चालू झालाय, तर एकच नंबर, एकदम भारी पाऊस चालू आहे बघा, एकच नंबर. मित्रांनो, हे बघा व्ह्यू चेक करा, व्ह्यू हे बघा. ये मैं हूँ, ये हमारे टीचर सब राइडर है, ये इकडे सब रस्ता आहे. तर मित्रांनो, पाऊस गेलाय, एकदम साफ झालाय पाऊस, आणि आता एकदम भारी वातावरण झालंय. कारण नाही का, जरा गरम पण होत नाही, पाऊस पण येत नाही, एक नंबर. आता एक तरी पण 31-35 किलोमीटर राहिला राजगड आपलं. सॉरी तोरणा. मग तोरणागडापर्यंत जाऊ. आणि रस्ता तर एकच नंबर आहे, तुम्हाला माहित असेल, सिंहगड, राजगड, तोरणा इकडचा रस्ता. हे बघा मोर, बघा मोर. घाट चालू झालंय लेफ्ट मारल्यावर, आणि नाही आता तर मोर दिसलंय, पण ते कॅप्चर केला बघा, काय माहिती दिसलाय का नाही कॅमेऱ्यामध्ये मोरबीर. हे बघा घाट. तर मित्रांनो, आता आम्ही आहे थोपटेवाडी गावामध्ये, आणि आता नजारा अजून भारी झालाय. पाऊस गेला त्यामुळे फॉग थोडा क्लिअर झालाय, म्हणजे पुढे आहे अजून, पण आसपास जवळ जास्त होता तेवढा क्लिअर झाला नाही का आता. आणि रस्ता तर एकच नंबर आहे नाही का. हे बघा व्ह्यू चेक करो आप, ये सामने देखो मस्त व्यू है, इधर भी चांगला व्यू है, ये देख सकते हो. या साइडला भी होगा, या साइडला भी एकच नंबर व्यू है, एक नंबर. ये देखो, लाइक करो, फॉलो करो, शेयर. अगर तुम भी घूमने जा रहे हो तो जाओ, मानसून में हवा करो, लेकिन सेफ जाओ. चलो. कसे डोंगर रांगा बघा, डोंगर रांगा बघा, इथून असे. तर मित्रांनो, घाटामधनं येत होतो आणि एक टर्न मारला जस्ट, आणि टर्न मारल्यावर तुम्ही नजारा बघा. हे बघा, हे बघा. कसला खतरनाक व्ह्यू, एकदम वाईड व्ह्यू नाही का, पूर्ण म्हणजे नाही म्हणलं तर 90 डिग्री तर व्ह्यू दिसते अख्खा इथून इथपर्यंत. 90 नाही, जास्तच आहे. खतरनाक. हे बघा फोटोशूट चाललाय. सगळे जीभर फोटो काढायला लागले, जीभर. आता बिल्डरचा फोटो काढायचा आहे.
आता ह्या बिल्डरचा काढायचा आहे. तर मित्रांनो आम्ही मागेच तिथं फोटो क्लिक करून निघलो. आता पुढे येऊन थोडं थांबलेलो. हे बघा आता निघूयात थेट आपल्या ह्याच्याकडे तोरणागडाकडे. आतापर्यंत फक्त 7 किलोमीटर कव्हर झाले कारण घाटाचा रस्ता आहे त्यामुळं. अजून 23 किलोमीटर राहिले. नॉनस्टॉप जाणार आहे आता कुठं न थांबता. तर चला मित्रांनो आता आम्ही आहे पाबे घाटामध्ये, म्हणजे अर्ध्याच्या वर आलोय. आणि ना गाडी आपली जरा कमी सीसी गाडी त्यामुळे जरा भरपूर निवंत यायला लागते. आणि व्ह्यू तर एकदम खतरनाक येत होता. आणि दिवस आता बघितला असं मी टर्न मारला आणि बघा पुढे बघा काय काय दिसत. तर मित्रांनो मागे एवढा खतरनाक नजारा आहे ना, त्यामुळे इतके लोक थांबलेत फोटो काढायला. मी फक्त एक व्हिडिओ काढला थोडासा, यातनी थांबू बोललं कारण उशीर व्हायला लागला आता. तर बघा नजारा बघा तुम्ही. बघा एवढं म्हणजे एवढं खतरनाक नजारा आहे ना. त्या साईडला ऊन पडले आणि या साईडला आभाळ आले त्याच्यामुळे लय भारी दिसते बघा. मित्रांनो आता आम्ही आहे पाबे फाटावर हॉटेलमध्ये थांबलोय नाश्ता करायला. 10 किलोमीटर राहिले आता. हे बघा हो काय पाहिजे श्वास घ्या श्वास. चला तुम्हाला खाऊन भेटतो. मित्रांनो मस्त नाश्ता वगैरे झालं नाही का. एकच नंबर वडापाव होते गरम गरम. ते गरम गरम बनवतात नाही का. इथं असाच विषय गावामध्ये आलं ना गरम गरम बनवतात मस्त. बघा हॉटेल येतं हॉटेल साई गणेश. तुम्ही जर रस्त्याने चालले असतील तर तुम्ही जाऊ शकता इथं. आता निघूयात आपण. चला मित्रांनो आता आपण नाश्ता वगैरे करून निघलोय तोरणाकडे. हे बघू शकता तुम्ही. आय थिंक हाच तोरणा असावा. आणि गुगल मॅपवर तुम्ही आले ना तर तिथून हॉटेल बसून ना खाली नाही दाखवत वरचा रूट दाखवते. म्हणजे तोरणागडाच्या बॅक साईड फिरून दाखवते. बॅक साईड म्हणलं ते दाखवते 11 ते 13 किलोमीटर. पण ते लय लांब पडते. मॅपवर हा रोड नाही दाखवते रूट. पण तुम्ही सरळ इथल्या नाही का स्थानिक लोकांना विचारा आणि विचारून तसं तसं या. कारण हे जवळ पडते आणि लय जवळ पडते. 5 आणि म्हणजे डबलच आहे अंतर मॅपवर दाखवते ते. चला आता आपण पोहोचू बेस विलेजवर. पाऊस थोडा थोडा चालू आहे. तर मित्रांनो आता आम्ही आहे तोरणा गडाच्या घाटामध्ये म्हणा. हे बघा आजूबाजूला बघू शकता तुम्ही नजारा. हे बघा सगळीकडे नाही का मस्त फॉग. म्हणजे काय होते बारीक पाऊस येते परत ऊन पडते. बघा बारीक पाऊस येते परत ऊन पडते. त्यामुळे फॉग आहे ना येतोय जातोय. आता एक लईतले आता लई आम्हाला ना 10 ते 15 मिनिटं लागतील हा घाट क्रॉस करायला. फक्त घाट क्रॉस झालं की बघा बघू शकता तुम्ही तोरणाकडे. बघा असा पूर्ण इकडं असं पूर्ण इकडून असं पसरलेलं आहे. मागं आपले बिल्डर लोक लवकर जाता आपण ट्रेक स्टार्ट करू कारण लय टाइमपास झालाय. बघा पुढे बघा. हे बघा कसं आहे धुक्यामध्ये. आता जस्ट आम्ही पोहोचलोय तोरणागडाच्या पार्किंग मध्ये. हे बघा बघू शकता मागं. आणि हा आहे हे बघा तोरणागड. तर चला आता निघूयात कारण 2-2.5 तास ट्रेक आहे. आणि इथं पण नाही का एकदम चिखल मस्त घसरतंय त्यामुळे एकदम जपून जायला लागणार आहे. चला तर मित्रांनो ट्रेक चालू करून एक 10 मिनिटं झाली असतील. आणि पावसामुळे नाही का अख्खा चिखल झालाय. आणि तो पण असा ती लाल मातीचा चिखल एवढा हे आहे ना लगेच पाय घसरते असा विषय. आणि खाली नाही का लगेच रस्ता संपला लगेच ट्रेक चालू होते. असं नाही की थोडं जंगलात ना रस्ता काय नाही लगेच ट्रेक चालू जस्ट लगेच चढावर. आणि बघा रस्ता असा काही आहे. आणि इकडं तोरणा हो तर मित्रांनो बघा बघू शकता. बघा अजून लय लांब आहे. बघा आम्ही तिथून आणतो कुठून माहिती का. बघा ती वाट दिसते का हळूच. बघा हा बघा ती वाट त्या वाटेवर असं तिथून वर आलो. आणि तर अजून वर आपल्या संघ कोल्हापूरचे सुप्रसिद्ध पैलवान समर जाधव आले. तर तुम्ही काय बोलू इच्छिता सर. पैलवान बिल्डर मित्र संदेश मोरे उत्कृष्ट ब्लॉगर आहेत. त्यांना फॉलो करा आणि आपला भाऊ मोठा झाला पाहिजे. प्रत्येक मराठी माणूस मोठा झाला पाहिजे. हेच मराठी माणसांना ध्येय बाळगा. धन्यवाद मित्रांनो. आम्ही तिथून तुम्हाला माझी दाखवलं तिथून वर आलो. आणि वर आलो नाही का हे बघा इथून मी थोडंसं वर आलो जस्ट. मला नाही का आपण टाइम लॅप्स काढू एक. तुम्ही वर ना व्ह्यू चेक करा. इतका खतरनाक व्ह्यू ना कुठं नाही बोलत. म्हणजे खरं म्हणजे विश्वास नाही बसत डोळ्यावर की एवढा भारी व्ह्यू.
काय बोलायला शब्दच नाहीत. अविस्मरणीय क्षण. अविस्मरणीय, अविश्वसनीय. आपण जे व्हिडिओ पाहिलं होतं ती कथा होती आणि साक्षात समोर. अच्छा, समज गया. बिल्डरचे शब्द जरा जड आहेत, आपल्याला जरा समजायला वेळ लागेल, पण एकदा समजलं की टॉपचा विषय. मित्रांनो बघू शकता आम्ही आताच इथून वर आलो आणि हा दरवाजातून आता आत चाललोय आणि एकदम नाही का इथं थोडंसं तुटलेली रेलिंग, त्यामुळे ना थोडंसं सांभाळून आणि तिथं नाही का पाय घसरतो. आताच एक जणांचा घसरला, त्यामुळे एकदम काळजीपूर्वक पावसाळ्यामध्ये. बाकी आता इथं माकडं लय आले, तुम्ही सगळे तुमची जी गोष्टी आहेत त्या जपून ठेवा. मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे तोरणागडावरती. हे बघू शकता तुम्ही, खोकड टाके, पिण्याचे टाके. पर्यटकांना तोरणागड सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत उघड आहे आणि मुक्काम बंद बोललेत. आणि हा इथे एक नकाशा लावलाय तोरणागड. मित्रांनो इकडं फॉग आता नाही का गेलाय, मस्त कमी झालंय एकदम, म्हणजे एकदमच क्लिअर झालंय. हे बघू शकता इथं पाण्याचे टाके, उकड पाण्याचे टाके. तेव्हा आमचं काय सुटलेलं पाण्याचं टाकं हवं. नाही का तटबंदीच्या कडे होते आणि वारा असं उलटे येते, त्यामुळे आम्ही मागशी पानं बिनं फेकत होतो. आता गाणे कवर टाकायला लागलाय. थांबा बघू येते का बरं. थांबा आता नको टाकू. टाक टाक येते सगळीकडं. असं फेक, आडवं उलट फेक. आडवं टाक. आलं बघ, ते बघ कुठे गेलंय. गाणी फेकला कदा आला परत, पण तिकडे हरवते तेवढं. ते आता सूर्या फेकायला लागले. आडवा फेक सूर्या, आडवा. हा टाक. थांब जरा, थांब, नको फेकू, थांब. हा टाक 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 टाक. अरे टाक. मित्रांनो हे बघा, तटबंदीवरनं चलतोय. निस्ता फॉग नाही का, फॉग निस्ता असं पळतोय निस्ता या साईडला. आणि मधनच पावसाची थेंब पण चालू आहेत आतनं मधनं. आणि एवढ्या जोरात जर लागतात ते थेंब, आज काहीच दिसणार नाही. तिकडचं थोडं आता झालं, फॉग यायला चाललं. थोड्या वेळी परत फॉग गायब होते वाऱ्याने. हळूहळू फॉग येते, फॉग जाते. पण कव्हरचा एक्सपिरियन्स सक्सेस झालाय बाई. आता अजून आता सारखं कव्हर फेकत राहणार जोपर्यंत जात नाही तो. एकदा खाली पडला की परत मग बंद खेळ. अजून टाकला आता वर गेलो, टाकायचे वर डायरेक्ट. आणि गड मात्र एक नंबर आहे. आलाय परत नाही का कव्हर, झाडीमध्ये आणि धुक्यामध्ये गायब झालं. दिसलं इकडे जे पिल्ले दिसले बापरे, लय शेतगिरो. अहो तुमची भाषा ऐकू की जरा आमच्या ऑडियन्सला. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय तोरणा किल्ल्यात. आमच्या मित्रांना खेकड्यांचं लय नाद आहे मित्रांनो. ह्या नाही, ह्यांना सापांचं नाद आहे. हो का, ह्या गाबड्याला खेकडा आणि ह्या गाबड्याला खेकडा लागतो. मग खेकडे दिसले पिशीत भरायला लागले. हो का, बघा इथं इथं फिरतंय. कुठे गेला आता? इथं कुठे? हा दिसतंय दिसतंय. चला मित्रांनो, आता आणखी पुढे पुढे आलोय चालत. आता बघा फॉग अख्खा गायब झाला, अख्खा. आम्ही चाललोय झुंजार माशीकडे. आता इथून सरळ किंवा खालून कुठं तर दुसरीकडे रस्ता असेल, बघू. खाल नाही ऐकली.
आपण झुंजार माचीच्या दिशेने मागे बघू शकता. तिथून ती लोखंडी जी शिडी होती तिथून उतरलो आता आपण. आणि आता ह्या वाटेने असं चाललोय. आणि बघा तिथून आपण आलतो ते तिथं. आता बघा त्या तिथं गाडी लावलेली दिसत नसेल फॉगमुळे. आणि इथून असं 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 जस्ट पूर्ण म्हणजे कसं तर होतं, कन्फ्यूज झालो मी पण आता. आणि गँग आली आपली उतरून. ए भाई माझी बॅग आहे ना, ही नाही आहे आपली. तर बघा झुंजार माचीकडे झालं इथून रस्ता आहे अंडर तिकडं. हा ते काय रस्ता आहे तिकडचा जो. मित्रांनो आता आम्ही बसलोय झुंजार माचीवर म्हणजे रस्त्यावर. परत ट्रॅफिक लागले. हे बघा तू कधी गेला खाली. हे बघा झुंजार माचीच्या रस्त्याकडे. हे बघा खतरनाक ऍडव्हेंचर लागले. त्याने दिले तात्यापेक्षा तात्या येणार नाहीये. मित्रांनो काय झालं माहिती का, आता इथून काहीच दिसायचं नाही. त्या एका पॉइंटला येऊन थांबलो आम्ही, म्हणजे खालच्या वर येत म्हणून आम्ही एका साईडला येऊन थांबलो. आणि जसं थांबलो असं जर पाऊस आला का नाही, 100च्या स्पीडने पाऊस आला डायरेक्ट. आणि आका निसता आका वल्ला करून गेला. आणि खाली यायला तर काय म्हणजे बोलायचं नाही. अशी जर मजा आली सांगाव तरी आमच्यातली 2-3 जण जरा घाबरून वरच थांबले. त्यांच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती घाबरतील म्हणून. पण ठीक आहे आम्ही तर आलोय. 1 नंबर भिजलो. मी म्हणलं व्हिडिओ काढावं पण एवढा पाऊस मोबाईलचं टचच नसता काम केला म्हणून मी काढलाच नाही मोबाईल. आणि बघा हे आधीच येऊन आम्ही वर बसलेलो कारण खालच्या वर लोक वर येत होते. आणि हे दोघं खाली जाऊन आवाज देतात आम्हाला. चला मित्रांनो बघा आपला सूरज भाऊ. आम्ही थांबलेलो कशासाठी तर की खालनं वर लोक येतात आम्हाला थांबवलेलं. आम्ही थांबलो मस्त निवांत बसलेलो. ह्यो आणि हो गाणे हो का ह्यो खाली गेलेत. आणि खाली गेल्यावर आम्हाला दिसलेत खाली गेलेत म्हणून. आणि आम्ही हँग डायरेक्ट एवढं उंच आहे रे. हे गेले बी खाली. मित्रांनो एकदा सांगतो, आयुष्यात तोरणा किल्ला हा केलाच पाहिजे. महाराजांनी घेतलेला पहिला किल्ला आहे तो. छत्रपती शिवाजी महाराज के हर हर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. झुंजार माचीचं टोक आम्ही तिथून आलो. जे फर्स्ट टाइम असं एक्सपिरियन्स केलं पण पावसाळ्यात, ते पण एवढं खतरनाक. 1 नंबर. झुंजार माची पण फिरली नाही का, म्हणजे आम्ही ह्याच्या आधी पण मी राजगड पण फिरलोय. पण ना तिथल्या माचीवर डायरेक्ट गेलो नव्हतो. काय विषय झाला, राजगडला गेलो तेव्हा एकदम ऊन होतं. आम्ही दुपारचे 1-2 वाजता फिरत होतो आणि पाणी नव्हतं आमच्याकडे जास्त. त्यामुळं आम्ही तो नाही गेलो. जायला पाहिजे होतं पण आता नाही का ह्या वेळेस म्हणलं जाऊच म्हणलं. एकदम नाही का म्हणजे रिस्की नव्हतं पण ना होतं थोडंसं उतरायला वगैरे. आता चढताना पण काय नाही, चढायला एवढं काय नाही विषय, पण ना उतरताना होतं. आणि पाऊस जो यायला लागला तिथंच 2-3 जण आमच्यातले बसले की म्हणले तुम्ही या जाऊन. आम्हाला तर यायचंच होतं. बिल्डरला आणि मी आलतो. आधी 2 जण आमची खाली आलो. तर मित्रांनो आत्ता सध्या झुंजार माची टोकापर्यंत जाऊन आलोय फिरून. आता हे फक्त मागचं शेवटचं राहिलं तेवढं मागाशी उतरताना दाखवलेलं. तेवढं चढलं की वर परत आपल्या इथंपर्यंत तिथून. पण कारण पाऊस आला, धुकं पडलं, ऊन येतं. बघा ऊन आता आहे. मागं फोटो काढले आम्ही तिथं, पण ऊन आलतो. मित्रांनो स्टोरेज फुल झालतं एकदम मागाशी. मी आता 2-3 वर्ष डिलीट केलं त्यामुळे ते शेवटचा व्हिडिओ काढतोय. आता मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी आहे. चार्जिंग लावतो मोबाईल आणि बॅगेमध्ये ठेवून टाकतो. चार्जिंग झाली की थोडं बघतो काय डिलीट करता येते का, नसलं होत तर मग काय 2-3 व्हिडिओ काढेल. डायरेक्ट ब्लॉग एंड करू. आणि आता बघा ज्या गेटमधून एंटर झालतो त्या गेटमधून म्हणजे वरनं आलो आता रिटर्न खाली. आम्ही गेलतो असंच फिरून डायरेक्ट असं आलो. आणि इथून आता आम्ही हायत्या रस्त्याने परत खाली जाणार. तर चला. तर मित्रांनो आम्ही गड खाली उतरला पूर्ण. मी मोबाईल नावर काढला कारण नाही का स्टोरेज फुल झालं. म्हणजे आता मी तर काय गोष्टी डिलीट केल्या. आणि चार्जिंग पण नव्हती त्यामुळे चार्जिंग लावून आणलं. आता चार्जिंग झाली बरोबर. आणि मग आता निघून खाली गाडी बिडी वगैरे घेतली पार्किंगमधून. तोंडाचं अवतर बिवतरलं व्याखार झालंय. पाऊस, ऊन, धुकं, धूळ सगळं एकत्र झालंय. आता कुठं तर नाही का एखाद्या चांगल्या जागेवर हॉटेल बिटेल बघू, जरा जेवण बिवण करू. कसं आहे नाश्ता बी 2 वडापाव केले तरी पण ते नाश्ताला वेळ नाही का, म्हणजे एवढं आम्हाला भूक नाही लागली लगे. पण आता थोडंसं कसं खाली उतरल्यावर टाईम झालाय त्याच्यामुळं आता त्याला बघू कुठंतरी काय हॉटेल बिटेल आहे का. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो. हे बघा बघू शकता आसपासचा रस्ता किती मस्त आहे नाही का. इथं भात लावलं नाही एकदम त्या साईडला पण. आणि बघा हे भाऊ जांभळं म्हणलं नाही का, आम्ही पुढे गेलतो. पुढं ह्यो आम्हाला मागणं आवाज आला की जांभळं जांभळं खायचेत का. आम्ही म्हणलं चल बाबा म्हणलं. मग फिरून आलो. मग आता भाऊ चढायला लागलाय.
बघा कसा आहे रांगडागडी सूर्याला बी नको पातळ बांधीवर जाऊ एक कसा एक नंबर डोकं फिरायला लागले डायरेक्ट भाई चक्कर यायला लागली द्या की बिल्डरला हा नाद करते काय नाद करते गावाची काही महिना स्पेशल थँक्स टू सूरज भाऊ आपले ज्यांनी एवढं कष्ट घेतलं वर चढून जांभळं काढले चला कष्ट अरे चुंडू नको रे चुंडू नको लागते म्हणून मी का नाही मित्रांनो अक्षरशः खोटं नाही बोलत तुम्हाला म्हणजे मग अशी आम्ही येत होतो नाही का आबाळ आलतं पाऊस पडत होता ऊन नव्हतं बिलकुल आता रिटर्न जायच्या टायमाला असलं जर भारी ऊन पडलंय आणि असलं म्हणजे खतरनाक व्ह्यू दिसायला लागलाय खतरनाक एकदम बघा बघा काय व्ह्यू आहे भाई लई बत्तर आज वर नाही कधी एक्सपिरियन्स केला असला कवा बघितला नाही जिकडे बी जातोय वाटत लय भारी ह्याला टक्करच नाही ह्याला तोडच नाही बघा काय खतरनाक मित्रांनो आता आम्ही नाही का घाट वगैरे सगळं उतरलो आणि पुढे आलतो सिंहगडचं मेन नाही का रोड आहे सिंहगड रोड तिथं आलतो आणि आम्ही जेव्हा सिंहगड गडावर आलतो ना सिंहगड किल्ल्यावर मित्रांसोबत कॉलेजच्या तुम्ही ब्लॉग बघितला असेल तेव्हा इथं आलतो बघा हे निखाराशाही बिर्याणी म्हणून नाही का मग माझ्या ते बरोबर क्लिक झालं की ह्या रोडलाच आहे मग म्हणलं इथंच थांबू म्हणलं काय खायला म्हणजे नाही मित्रांनो बिर्याणी आली हे बघा मित्रांनो आता आम्ही नाही का बिर्याणी वगैरे खाल्ली एकदम भारी होती बिर्याणी नाही का पोट वगैरे सगळं एकदम खतरनाक पोट भरलं मन भरलं एकदम भारी होती आणि आता आम्ही थेट चाललोय घरी आता कुठंच थांबणार नाही कारण आता जवळजवळ 6:30 वाजले असतील एक तासभराचा रस्ता आहे म्हणजे जास्त आहे पण आम्ही कव्हर करतो पण लिमिट मध्ये राहून नाही का जास्त पण पळवापळवी नाही तर चला आता आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल एकदम खतरनाक झालाय एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला ऍडव्हेंचरच झाला नाही का तर असेच नवीन ब्लॉग घेऊन येणार आहे मी अजून पावसाळ्यामुळं आपण प्रत्येक संडेला फिरायला जाणार आहे तसं तर मी भाई प्रत्येक रोज जायला तयार आहे पण कसे पोरांना सुट्ट्या नसतात कामाला जातात त्यामुळं प्रत्येक संडेला आपला एक ब्लॉग येणार आहे टिकोनाचा ब्लॉग येईलच तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत साठी बाय बाय